ತಿಳಿಗನ್ನಡ ದ್ವಿತೀಯ ಭಾಷೆ ಕನ್ನಡ 10ನೆಯ ತರಗತಿ ಹೇಳಿಕೆಗಳಿಗೆ ಸಂದರ್ಭ सहित स्वारस्यವನ್ನು बरेयुವುದು आरसी एक्सट्रैक्ट्स भी बोलते हैं हम इसको। कन्नड़ा जबान दुवम मतन के हवाले से तशरी आसान उर्दू जबान में हिस्सा दुवम क्वेश्चंस 11 था 20 तक, ये इसका दूसरा हिस्सा है। तो चलिए शुरू करते हैं हमारा पहला क्वेश्चन। ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೇಳು ಕೊಡುತ್ತೇನೆ। यहाँ पर वरವನ್ನು से मुराद इनाम है या इनायत है, फजल है। ಹೇಳಿಕೆ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಅರಾಮಿತ್ರ ಅವರು ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು ಕೃತಿಯಿಂದಾರಿಸಲಾದ ವನಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಗದ್ಯಪಾಠದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। जैसे हमने पहले हिस्से में देखा है, यहाँ पर शायर का नाम और वो अदब या दीवान और सबक का नाम। नेक्स्ट संदर्भ देखिए, ये इंपॉर्टेंट है, उसके ऊपर 1 मार्क्स, इसे मार्क्स और विवरणೆ के लिए 1 मार्क्स। मतन ಗಿಳಿಯ ಪರಹಿತ ಆಕಾಂಕ್ಷಿಯ ಗುಣವನ್ನು ಮೆಚ್ಚಿದ ಇಂದ್ರನು ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾನೆ। ಗಿಳಿಯ ಪರಹಿತ ಆಕಾಂಕ್ಷಿ, पर दूसरे, गैर, हित खैर ख्वाही, आकांक्षी ख्वाहिशमंदी, दूसरों की खैर ख्वाही की ख्वाहिशमंदी की सिफत को वो मेच्चिद पसंद करना या अप्रिसिएट करना। तो इंद्र ने ये बात कही। अब विवरण देखते हैं। ಗಿಳಿಯ ಪರಹಿತ ಆಕಾಂಕ್ಷಿಯ ಗುಣವನ್ನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡ ಇಂದ್ರನು ಗಿಳಿರಾಯನಿಗೆ ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೊಡಬೇಕೆಂದು ತೀರ್ಮಾನಿಸಿದ। ಸಂತೋಷದಿಂದ ಗಿಳಿಗೆ ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೇಳು ಕೊಡುತ್ತೇನೆ ಎಂದನು। ಇಲ್ಲಿ ಗಿಳಿಯ ಪರಹಿತ ಆಕಾಂಕ್ಷಿಯ ಗುಣ ಸ್ವಾರಸ್ಯವಾಗಿದೆ। ಪರಹಿತ ಆಕಾಂಕ್ಷಿಯ ಗುಣವನ್ನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡು ಗಿಳಿರಾಯನಿಗೆ ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೊಡಬೇಕೆಂದು ತೀರ್ಮಾನಿಸಿ ಸಂತೋಷದಿಂದ ಗಿಳಿಗೆ ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೇಳು ಕೊಡುತ್ತೇನೆ ಎಂದನು। कोई भी वर फजल न्यामत आप पूछिए, आपको नवाजा जाएगा। अब नेक्स्ट हमारा जो है वो क्वेश्चन, ಅವಕಾಶ ಮತ್ತು ಅದೃಷ್ಟಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಸಂತತಿಯ ಉಳಿವನ್ನು ಒಡ್ಡುತ್ತವೆ। अवकाश ಮತ್ತು ಅದೃಷ್ಟ, यहाँ पर मौका, अवकाश मौका, अदृष्ट यानी अपनी फेट नसीब, उसके हिसाब से ये जो संतति या उಳಿವನ್ನು, संतति से मुराद अपनी नस्ल को बचाने की कोशिशें करते हैं। तो ಹೇಳಿಕೆ है, देखिए क्या है ये बयान। ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೆ ಪುಟ್ಟಸ್ವಾಮಿ, ಕೃಪಾಕರ್ ಮತ್ತು ಸೇನಾನಿ ಅವರ ಜೀವಜಾಲ ಕೃತಿಯಿಂದಾರಿಸಲಾದ ಹಕ್ಕಿಗೂಡುಗಳ ನಿಗೂಡು ಜಗತ್ತು ಎಂಬ ಗದ್ಯಪಾಠದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। यहाँ पर ये जो तहकीकी जर्नल लिखे साले कौन है, के पुट्टस्वामी और कृपाकर, और सेनानी और जीवजाल, देखो 3 मिलाकर लिखे उन्होंने। और इसमें से ಹಕ್ಕಿಗಳ ನಿಗೂಡು ಜಗತ್ತು सबक का नाम है। उसके बाद में संदर्भ मतन देखेंगे। ಹಕ್ಕಿಗಳು ಮತ್ತು ಸರೀಸರ್ಪಗಳು ಸಂತಾನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿರುವ ವ್ಯತ್ಯಾಸವನ್ನು ಕುರಿತು ಹೇಳುವಾಗ ಇದನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। देखो यहाँ पर ಹಕ್ಕಿಗಳು परिंदे, सरीसर्पಗಳು सांप, ये जब अपनी संतान अभिवृद्धि, अपनी नस्ल की अफजाइश के वक्त में जो फर्क पाया जाता है इन दोनों में, उसको यहाँ पर जाहिर किया गया है। देखेंगे हम विवरण। ಸಸ್ತನಿ ಮತ್ತು ಹಕ್ಕಿಗಳು ಕಡಿಮೆ ಸಂತತಿಗೆ ಜನ್ಮ ನೀಡಿ ಅವುಗಳನ್ನು ಲಾಲನೆ ಪೋಷಣೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಮಹತ್ವ ಕೊಡುತ್ತವೆ। सस्तनी से मुराद यहाँ पर ममल्स, दूध पिलाने वाले जानदार, और हक्कीगड़ो परिंदे, तो ये अपने संतति के यानी जो नस्लों को है बहुत कम पैमाने पर जन्म देते हैं। वो सुअर कुत्ते जरा ज़्यादा देते रहते हैं, उनके अलावा नॉर्मली क्या आएगा तो बाकी के कम देते रहते हैं। और ज़्यादा ये लालने पोषणे से मुराद, लालने पोषणे से मुराद यहाँ पर उनकी परवरिश पर ज़्यादा जोर देते हैं, अहमियत देते हैं। ಆದರೆ ಸರೀಸರ್ಪಗಳು ಅಸಂಖ್ಯಾತ ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನಿಟ್ಟು ಅವಕಾಶ ಮತ್ತು ಅದೃಷ್ಟಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಸಂತತಿಯ ಉಳಿವನ್ನು ಒಡ್ಡುತ್ತವೆ। ಇಲ್ಲಿ ಜೀವ ವಿಕಾಸದ ಪಥ स्वारस्यवाಗಿದೆ। जब जो सांपों को देखा जाए तो वो असंख्यात लातैदाद या तो बहुत सारे ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನಿಟ್ಟು, ಮೊಟ್ಟೆ अंडे, वो सांप अंडे रखता के बच्चे देता है। ಅವಕಾಶ ಮತ್ತು ಅದೃಷ್ಟಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ತಮ್ಮ ಸಂತತಿಯನ್ನು ಇಸಿಲಿಯೇ ಇಲ್ಲಿ ಜೀವ ವಿಕಾಸದ ಪಥ स्वारस्यवाಗಿದೆ। जीव विकास यानी इंसान के पूरे जो अनवा का जो अफजाइश नस्ल का जो रास्ता है वो एक बड़ा जबरदस्त तरीके से यहाँ पर बताया गया है। नेक्स्ट, ನೀವು ಗಮನಿಸಿದ್ದೀರಾ
ಸಾಧಾರಣವಾದ ಕಪ್ಪುಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿಯೇ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿರಿ. ಹೇಳಿಕೆ. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ ಗುರುರಾಜ್ ಕರಜ್ಗಿ ಅವರು ಕರುಣಾಳು ಬಾಬೆಳಕೆ ಅಂಕನ ಬರಹದಿಂದ ಆರಿಸಲಾದ ಕಾಪಿ कप्पू गद्य पाठದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. गुरुराज करगी का लिखा हुआ करुणाल बा बेड़के ये कॉलमिनिस्ट कॉलम ने लिखा है, उसमें से कापी और कप्पू इस सबक से लिया गया है, इंतखाब किया गया है. ಸಂದರ್ಭ देखिए, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬೆಲೆ ಬಾಳುವ ಕಪ್ಪುಗಳನ್ನು ಆಯ್ದುಕೊಂಡು ಕಾಪಿ ಕುಡಿದ ನಂತರದಲ್ಲಿ ಗುರುಗಳು ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. बेले बाड़ुआ कीमती कप्पुಗಳನ್ನು वो जो चाय जो कॉफ़ी के कप थे वो बहुत महंगे जो कप थे वही इन्होंने उसको उठाया था. तो उस वक्त में ये बात कही मतन. अब देखेंगे हम ವಿವರಣೆ. तो इसकी वजाहत क्या है. ಹಿರಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮಾಸ್ತರರು ಕಾಫಿಯನ್ನು ತಂದಿಡುತ್ತಾರೆ. आप खुद बनाकर रखते हैं. ಅವರಿಗೆ ಕಪ್ಪುಗಳಿಗೆ ಕಾಫಿ ಹಾಕಿಕೊಳ್ಳಲು ಹೇಳುತ್ತಾರೆ. और बाद में वो कॉफ़ी के कितली के साथ में बहुत सारे ಕಪ್ಸ್ भी ಲಾಕರ್ ರखे होते हैं. ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಬೆಲೆ ಬಾಳುವ ಕಪ್ಪುಗಳು, ಸ್ಟೀಲಿನ ಲೋಟಗಳು, ಪಿಂಗಾಣಿಯ ಕಪ್ಪುಗಳು ಇದ್ದವು. और उसमें बहुत सारे कौन कौन से थे बेले बाड़ुआ. कौन कौन से हैं वो बेले बाड़ुआ कप में से? स्टील के भी हैं, महंगे भी हैं और ಪಿಂಗಾಣಿಯ ಕಪ್ಪುಗಳು. ಎಲ್ಲರೂ ಉತ್ತಮವಾದ ಕಪ್ಪುಗಳನ್ನೇ ಆರಿಸಿಕೊಂಡು ಸಾಧಾರಣವಾದ ಕಪ್ಪುಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿಯೇ बिट्टू बंदिದ್ದೀರಿ. तो जब उनको खुद को जब सर्व कर लेने के लिए कहा गया तो उन्होंने अच्छे कप्स लिया और वो जो सस्ते कप्स थे, जो बदसूरत थे, उनको उन्होंने छोड़ दिया. ಮಕ್ಕಳೇ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಉತ್ತಮವಾದದ್ದನ್ನೇ ಪಡೆಯಬೇಕೆಂಬುವ ಆಸೆಯೇ ಜೀವನದ ತೊಂದರೆಗಳಿಗೆ ನಿಜವಾದ ಕಾರಣ. हम जिंदगी में क्या करते हैं कि हमें सबसे एकदम परफेक्ट मिस्टर परफेक्शनिस्ट बनने जाने की कोशिश में सब जने आमिर खान को बनने नहीं होता. तो इसी चीज के अंदर हम जहनी उलझनों में ಮಸಾಯಿಲ್ में फंस जाते हैं. यही वजह है. ಎಂದು ಬದುಕಿನ ಪಾಠ ಹೇಳಿದರು. ಇಲ್ಲಿ ಗುರುಗಳು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸ್ವಾರಸ್ಯವಾಗಿದೆ. ಮಾರ್ಗದರ್ಶನ उनकी उस्ताद मोहतरम की हिदायत क्या है, बहुत बेहतरीन अंदाज में यहाँ पर दिखाए गए हैं. नेक्स्ट क्वेश्चन है हमारा, ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಜನರ ಕಡೆಗೆ ಬಂದನು. देखो कितना बेहतरीन तुम्हारे लिए फेवरेट वन. ಹೇಳಿಕೆ. ಈ ಸಾಲನ್ನು ಬಸವರಾಜ ಸಬರದ ಅವರು ಪದಕಟ್ಟಿ ಹಾಡೇನ ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಆರಿಸಲಾದ ಬೋಧಿ ವೃಕ್ಷದ ಹಾಡು ಎಂಬ ಪದ್ಯದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. तो इंतखाब कहाँ से है हमारा? शायर बसवराज सबरद. और जो अहम जो कवन कलाम का मजमुआ है पदकट्टी हाड़ेना, और ये जो सबक ये नज़म जो है वो बोधि वृक्षದ ಹಾಡು से लिया गया है. ಸಂದರ್ಭ देखते हैं. ಸಿದ್ಧಾರ್ಥನಿಗೆ ಕಾಡಿನ ಅರ್ಥ ತಿಳಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿಸುವಾಗ ಕವಿ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. तो सिद्धार्थनिಗೆ नाडिन अर्थ, यहाँ पर सिद्धार्थ ने बुद्ध का पहला नाम. नाडिन अर्थ से मुराद यहाँ पर जिंदगी की हकीकत मानी. तो वो समझ में आ गई, इसका इनकशाफ उस पर हुआ. तो उस मौके पर कवि ये बात कहते हैं. ವಿವರಣೆ. ಸಿದ್ಧಾರ್ಥನು ಕಾಡಿನಿಂದ ನಾಡಿಗೆ ಅಲೆದಾಗ ನಾಡಿನ ಅರ್ಥ ಹೊಳೆಯುತ್ತದೆ. ಈ ಮಹಾ ಅನುಭವವನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಜನರ ಕಡೆಗೆ ಬಂದನು. तो यहाँ पर सिद्धार्थ पहले क्या होता वो शहर से अपने गांव से निकलकर जंगल में चला गया था. फिर वहां से घूमने के बाद में वो तपस्या के बाद में उसे जिंदगी की मानी समझ में आ गई. ಈ ಮಹಾ ಅನುಭವವನ್ನು एक अजीम तजुर्बे को वो अनुभविಸಿದ सिद्धार्थनो, तो जब उसे इसका इनकशाफ हुआ, उसे एनलाइटनमेंट हुआ, तब वो वापस प्रीतिಯನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಜನರ ಕಡೆಗೆ ಬಂದ. वो जो उसको जो मालूमात हासिल हुई थी उसको फैलाने के लिए वो लोगों की तरफ आया. ನಾಡಿನಲ್ಲಿ ಜನರ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕಂಡು ತಪಸ್ಸಿಗಿಂತ ಜೀವ ಪ್ರೀತಿ ದೊಡ್ಡದೆಂದು ತಿಳಿಯುತ್ತಾನೆ. तो 12 साल उसने जो वहां पर तपस्या की थी, उससे भी बेहतर चीज ये है कि लोगों के अंदर उनके को दवा करते हुए उनके जो मसाइल को हल देते हुए प्रीति ಕಂಡು ತಪಸ್ಸಿಗಿಂತ ದೊಡ್ಡದೆಂದು ತಿಳಿಯುತ್ತಾನೆ. ಆಗ ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಬುದ್ಧನಾಗುತ್ತಾನೆ. तभी वो एक अजीम बुद्धा बनता है. ಇಲ್ಲಿ ಜೀವ ಪ್ರೀತಿ स्वारस्यवाಗಿದೆ. तो हम अपनी जिंदगी से मोहब्बत करना चाहिए, अपने आप से भी मोहब्बत कर. इसीलिए इसका मतलब यह है ईगोइज्म नहीं बल्कि सेल्फ रिस्पेक्ट है. क्या मानी.
ನೆಕ್ಸ್ಟ್, ಶಾಂತಿಯಲ್ಲಿ ಬದುಕಿನಿ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮುಗಿಸು. ಹೇಳಿಕೆ देखो ಇಂತ ಬಯಾನ್. ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಸಾಲನ್ನು ಸಿ.ಪಿ. ಕೃಷ್ಣಕುಮಾರ್ ಅವರು ಬೊಗಸೆ ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಆರಿಸಲಾದ ಸದ್ದು ಮಾಡದಿರು ಎಂಬ ಪದ್ಯದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಸಿ.ಪಿ.ಕೆ कौन सा है? मजमूए कलाम बोगसे कवन. अब नज़म कौन सी है? सद्दू माड़दिरू. तो वहां से इसको इंतखाब के उठाया गया है. संदर्भ देखते हैं. मतन, ನಾವು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಹೇಗೆ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಕುರಿತು ಹೇಳುವಾಗ ಕವಿ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾನೆ. यहाँ हमारी जिम्मेदारी किस तरह से खामोशी से हमें कर गुजरना है, पूरी करनी है, उसके ताल्लुक बात करते वक्त में शायर ने ये बात कही है. ವಿವರಣೆ. ಕರ್ಪೂರವು ತೊಟ್ಟೆ ಒಳಗೆ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಕರಗುತ್ತಾ ಕತ್ತಲೆಯು ನಿಲ್ಲದೆ ಸರಿದು ಹೋಗುವಂತೆ ಮಾಡುತ್ತದೆ. कर्पूर यहाँ से वो कपूर, यहाँ तट्टे ಒಳಗೆ प्लेट में जब उसको आग लगाया जाता है तो वो बड़े ही पुरसुकून और खामोशी के साथ में पिघल जाता है जलने के बाद में. तो उसकी रोशनी से के एतराफ में जो तिमिर अंधेरा है वो भी खामोशी के साथ वहां से हट जाता है. ಅದರಂತೆ ನಾವು ಬದುಕಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಬೇಕು. ಮಾಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ಯಾರಿಗೂ ಅರಿವಾಗದಂತೆ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ಕವಿ ತಿಳಿಯ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. इन्हीं दो मिसालों की तरह हम भी अपनी जिंदगी में हमारी जिम्मेदारियों को पुरसुकून अमन के साथ में कर गुजरना चाहिए और दूसरों को इसकी खबर भी ना हो. लेकिन जब आपकी कामयाबी के नताइज यहाँ पर बोलने लगे, हमारे यहाँ भी बोलते हैं ना कि मेहनत इतनी खामोशी से करो कि आपके जो कामयाबी शोर मचाने लगे. नेक्स्ट, ಅದರ ಈಗಿನ ಅವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾನು ನೋಡಲಾರೆ. ಹೇಳಿಕೆ. तो ये कहाँ से इंतखाब देखिए इसका, ये बयान का. ये ವಾಕ್ಯವನ್ನು ಅರ ಮಿತ್ರ ಅವರು ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು ಕೃತಿಯಿಂದ ಆರಿಸಲಾದ ವನಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಗದ್ಯ ಪಾಠದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ये तो आप लिखेंगे. नेक्स्ट, संदर्भ देखिए. ವನಗಿ ಬರುಡಾಗಿ ನಿಂತಿರುವ ಮರವನ್ನು ನೋಡಲಾಗದೆ ಗಿಳಿಯು ಇಂದ್ರನಿಗೆ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತದೆ. ವನಗಿ ಬರಡಾಗಿ, यहाँ पर सूख कर, वो जिस तरह गंजा होता है ना, बाल जब मर्दों के बाल का खत्म गंजे नहीं होता तो उस तरह से ये सूख कर गंजा बन गया है. तो ये उसको ये देखने न होकर ಗಿಳಿಯು ಇಂದ್ರನಿಗೆ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿತು. तोते इंद्र से बात कही. मौका कौन सा था? वो सूखा खड़ा पेड़. अब है ವಿವರಣೆ. ಗಿಳಿಯ ಪರಹಿತಾಕಾಂಕ್ಷಿಯ ಗುಣವನ್ನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡು ಇಂದ್ರನು ಗಿಳಿರಾಯನಿಗೆ ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೇಳು ಕೊಡುತ್ತೇನೆ ಎಂದನು. ಆಗ ಗಿಳಿಯು ಇಂದ್ರನಿಗೆ ಈ ಮರವು ಮೊದಲಿನಂತೆ ಹಸಿರಿನಿಂದ ಕಳಕಳಿಸುವ ಫಲ ಪುಷ್ಪ ಭಾರದಿಂದ ಬೀಗುವ ನೆರಳು ಕೊಡುವ ವರವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಬೇಕು. ಅದರ ಈಗಿನ ಅವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾನು ನೋಡಲಾರೆ ಎಂದಿತು. ಗಿಳಿಯ ಗುಣ मेच्चुवंदागिदे. तो इंद्र ये परहित आकांक्षी, उसकी जो सिफत है दूसरों को खैर करने की, खैरख्वाही करने की, इस पर वो खुशी का इजहार करता है और पूछता है कि तुझे कौन सी नियामत से मैं नवाजूं, तुम्हें क्या चाहिए, वर तुम्हें कौन सा वर चाहिए. तो उस वक्त में गिड़िराया इंद्रनिगे क्या कहता है? मोदलिनंते, ये पेड़ को पहले की तरह कैसे हसिरिनिंद ಕೊಂಗೊಳಿಸುವ, हरा भरा सरसब्ज शादाब, फल पुष्प ಭಾರದಿಂದ ಬೀಗುವ, फल फूल से भरपूर ನೆರಳು ಕೊಡುವ सायेदार ವರವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಬೇಕು. तो यही चीजें कुछ इनायत कीजिए. ಅದರ ಈಗಿನ ಅವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾನು ನೋಡಲಾರೆ. भी जो उसकी हालत है उसको मैं देख नहीं सकता. ಗಿಳಿಯ ಗುಣವನ್ನು ಮೆಚ್ಚುವಂಥದ್ದು. यहाँ पर उस तोते की सिफत को हमें अप्रिसिएट करना चाहिए, की मदखवानी करनी चाहिए. नेक्स्ट है हमारा ಆ ಗೋಪಾಲ ಕೊಡಬೇಕು ನಾವು ಉಣಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹೇಳಿಕೆ देखिए. ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಸಾಲನ್ನು ರಸ ಋಷಿ ಕುವೆಂಪು ಅವರು ಬರೆದ ನನ್ನ ಗೋಪಾಲ ಎಂಬ ನಾಟಕದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಆಕರ ಗ್ರಂಥ ನನ್ನ ಗೋಪಾಲ. ಸಂದರ್ಭ देखिए. ಗೋಪಾಲನ ತಾಯಿ ತಾವು ಬಡವರು ಎಂದು ಮಗನಿಗೆ ಹೇಳುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಮಾತು ಬಂದಿದೆ. ದೇವರ ಬಗ್ಗೆ ಆಕೆಗಿದ್ದ ನಂಬಿಕೆ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಯನ್ನು
ತಿಳಿಸುತ್ತದೆ. तो यहाँ पर ये संदर्भ देखिए, क्या गोपालन ताई हम क्या है बहुत गरीब हैं। तो ये बोलते वक्त में जो संदर्भ आया है, मतन आया है, उस वक्त में इन्होंने कहा और साथ ही उन्होंने कहा कि देवर बग्गे उस परवरदिगार के जो इनको भरोसा है और जो भक्ति है ये हमें जाहिर करता है। नेक्स्ट है विवರಣೆ. ಮಗು, ಗೋಪಾಲ ಶಾಲೆಯಿಂದ ಸಂಜೆ ಮನೆಗೆ ಬರುವಾಗ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬನೇ ಆಗುವೆನೆಂದು ಗೆಳೆಯರನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಲು ಆಳುಗಳು ಬರುತ್ತಾರೆ, ನನಗೆ ಮಾತ್ರ ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಎಂದು ತಾಯಿಗೆ ಹೇಳಿದಾಗ, ನಾವು ಬಡವರು, ನಮಗೆ ಆ ಗೋಪಾಲ ಒಡಬೇಕು, ನಾವು ಉಣಬೇಕು ಎಂದು ಮಗನಿಗೆ ಹೇಳುವಳ್ಳೆ ಇಲ್ಲಿ ತಾಯಿಯ ದೈವ ಭಕ್ತಿ स्वावरस्यवाಗಿದೆ. वो जब स्कूल को जाकर शाम में आते वक्त में उसके जो फ्रेंड्स हैं रामू, किट्टी, नानी, इनके लिए एक एक नौकर आता है. मेरे लिए तो कोई नहीं आता. तो उस वक्त में कहता, हम गरीब हैं बेटा, हम हमारे खाने के लाले पड़े हुए हैं, वो गोपाल देना हमें खाना ಎಂದು ಮಗನಿಗೆ ಹೇಳುವಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತಾಯಿಯ ದೈವ ಭಕ್ತಿ स्वावरस्यवाಗಿದೆ. दैव भक्ति से मुराद यहाँ पर खुदा पर उसका अचल अटूट भरोसा. नेक्स्ट है ಸಿಡುಕು ಮಿಡುಕನ್ನು ತೊರೆದು ಮೌನಿಯಾಗು ಹೇಳಿಕೆ. तो इंतखाब देखिए. ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಸಾಲನ್ನು CPK ಕುಮಾರ್ ಅವರು ಬೊಗಸೆ ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಆರಿಸಲಾದ ಸದ್ದು ಮಾಡದಿರು ಎಂಬ ಪದ್ಯದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಸಂದರ್ಭ, ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಇರಬೇಕಾದ ರೀತಿಯನ್ನು ತಿಳಿಸುವಾಗ ಈ ಕವಿ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. तो इंतखाब क्या है, मतन जो है, इंतखाब तो ऊपर आपने देख लिया. अब मतन जो देखिए, हम जिंदगी में किस तरह से अपनी जिंदगी गुजारना चाहिए. तो ये इस मौके पर इस बात को शायर CPK ने कहा. ವಿವರಣೆ देखते हैं. ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ಕೋಪ, ಸಿಡುಕು, ಮಿಡುಕುಗಳನ್ನು ಹೊಂದಿದರೆ ಆ ಕೆಲಸ ಯಶಸ್ವಿ ಆಗುವುದಿಲ್ಲ. देखो, हम जो कोई भी काम करें उसको उस वक्त में कभी हम गुस्सा और चिड़चिड़ापन, इन सारी चीज़ों को हमें तर्क करना चाहिए. अगर इसके साथ में करेंगे तो जो भी काम करें वो सक्सेसफुल नहीं होता, पीसफुल नहीं होता. हसी सौदे बुसुगुट्टी दनिಯನ್ನು ಎತ್ತುತ್ತದೆ. हसी सौदे यहाँ पर का वो सौदे से मुराद लकड़ी, कच्ची लकड़ी को जब आग लगाया जाए तो उससे आवाजें और धुआं ज्यादा निकलता है. मद्दु ಕಿಡಿ ಸೋಕಿದ तक्षण ಸಿಡಿದು अब्बरिसी नाश ಹೊಂದುತ್ತದೆ. और उसी तरह बारूद को अगर हम थोड़ी सी एक चिंगारी भी लगा दें तो तक्षण एकदम सडनली वो ब्लो अप, ब्लास्ट हो जाता है, फट जाता है. ಇದರಿಂದ ಯಾವ ಪ್ರಯೋಜನವೂ ಇಲ್ಲ. इन दोनों चीज़ों से हमें कोई भी फायदा नहीं. अब वो धुआं निकलने वाली लकड़ी से या फटने वाले बारूद से हमें यानी आम जिंदगियों को क्या फायदा, वो जंगों में इस्तेमाल होता रहेगा. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಸಮಾಧಾನದಿಂದ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿ ಮುಗಿಸಬೇಕು. इसीलिए हमारा कोई भी काम हो हम पीसफुल पुरअमन तरीके से समाधान हो को करना. कवि सिड़कु मिड़ुकನ್ನು ತೊರೆದು ಮೌನಿಯಾಗು ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. यहाँ मौनी से मुराद क्या है करके तो मुनि की बोलते करके तो उन्होंने मौन होकर बैठे रहते हैं, किसी के साथ बात नहीं करते, तपस्या में बैठे रहते हैं रियाजत में, इसीलिए उनको मौनी बोलते हैं, मुनि बोलते हैं. ಇಲ್ಲಿ ಮಾನವನಾಗಿ ಬದುಕುವ ರೀತಿ ಸುಂದರವಾಗಿ ಮೂಡಿ ಬಂದಿದೆ. ಮಾನವನಾಗಿ ಬದುಕುವ ರೀತಿ यानी एक इंसान को अपनी किस तरह से जिंदगी बसर करनी है, गुजारनी है, एक बड़े खूबसूरत अंदाज में यहाँ पर बताया गया है. देखो कितने लेसन्स हैं इस हमारी जिंदगी के लिए, इसमें मार्कस भी हैं, लेसन्स भी हैं जिंदगी के लिए. ವೇಷಧರಸಿ ಫಲವೇನಯ್ಯ ಹೇಳಿಕೆ. ಈ ಸಾಲನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಸಮಗ್ರ ವಚನ ಸಂಪುಟದಿಂದ ಆರಿಸಲಾದ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ವಚನದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. तो ये थोड़ा सा डिफरेंट है. देखो कहाँ है, कर्नाटक सरकार की समग्र वचन संपुट. तो हमारे कर्नाटक सरकार ने एक समग्र से मुराद है मजमुए वचन को एक तालीफ किया है वॉल्यूम्स में. तो उसमें से ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಕೆ ವಚನ ಸೆ ಯೇ ಲಿಯಾ ಗಯಾ ಹೈ. ಸಂದರ್ಭ देखिए, ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರು ವ್ಯಕ್ತಿಯ ನಡೆ ನುಡಿ ಒಂದಾಗಿರಬೇಕು ಎಂದು ಹೇಳುವಾಗ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. तो ये इनका सिद्धरामेश्वर का वचन है. तो अब कब कहते हैं इनके एक शख्स का नडे नुड़ी, नडे से मुराद यहाँ पर अमल है उसका, नुड़ी से मुराद कौल है, बोलना एक करना एक बोलते ना. तो ये दोनों एक होना चाहिए. तो इस मौके पर इन्होंने ये बात कही. मतन अब देखते हैं हम विवरण वजाहत देखते हैं. ಸೊನ್ನೆ ಲೀಗೆ
ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ವೇಷ ಮತ್ತು ಆಚರಣೆಯು ಒಂದಾಗಿರಬೇಕು ಎನ್ನುತ್ತಾರೆ. ವೇಷ ಮತ್ತು आचरण, जिस तरह का हम पहरावा पहनते हैं, कपड़े पहनते हैं, जो ड्रेसिंग करते हैं, उसी तरह हमारा कुछ आचरण भी हो. आचरण से मुराद यहाँ पर बर्ताव, हमारे किरदार. ಉದಾಹರಣೆಗೆ ಕಾವಿ ಧರಿಸಿದ ಅದರ ಆಚರಣೆ ಮಾಡದಿದ್ದಲ್ಲಿ ಫಲವೇನು. अब यहाँ ये कावी जो है ये हिंदुआ के स्वामियाँ पहनते हैं ना, भगवा कलर के, ये कावी कर को बोलते हैं, यानी उन्होंने तर्क के दुनिया करने वाले. तो उसी तरह उनका बर्ताव हो. ತಾನೊಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿ ತ್ಯಾಗಮಯಿ ಎಂಬುದನ್ನು ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತೋರಿಸಬೇಕೇ ಹೊರತು ವೇಷದಲ್ಲಿ ಅಲ್ಲ ಎನ್ನುತ್ತಾರೆ. तो ये किसका सिंबलाइज है ये कावी जो ड्रेसिंग, ये सन्यासी. सन्यासी से मुराद यहाँ पर दुनियावी जिंदगी को तर्क करने वाला, उसमें हर किस्म के सुख को, एंजॉयमेंट को, सबको तर्क करने वाला. त्यागमयी, त्यागमयी, त्यागमयी बोले तो यहाँ पर कुर्बानी देने वाला, बकरियां की नमे, इन्हें अलग किस्म के ख्वाहिशात की, एहसासात की, जज्बात की ಎಂಬುದನ್ನು ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತೋರಿಸಬೇಕು ಹೊರತು वो अपने अमल से बताना चाहिए, वेशದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಎನ್ನುತ್ತಾರೆ. हम ड्रामेबाजी वाले को फर्स्ट क्लास, हमारे यहाँ भी देखे ना, लंबे लंबे दाढ़ियां छोड़ को पटका गिटका पहन को बड्डी खेलते रहते हैं. लोगों को टोपी इसलिए भारते हैं कि लोगों को टोपी भाना. ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿಯ ನಡೆ ನುಡಿಯ ಸಂಬಂಧ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ಮೂಡಿ ಬಂದಿದೆ. तो यहाँ पर इनका जो अर्थपूर्ण से मुराद यहाँ पर बमानी के तौर पर इनका आया है. नेक्स्ट नंबर, ನಾಡನರಿಯೋಲು ಹಲ್ಲುಗಿರಿಯೇ ಬಿಡುವನೆ. तो ये ಹೇಳಿಕೆ कहाँ से ಪ್ರಸ್ತುತ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕವಿ ಗದುಗಿನ ನಾರಾಯಣಪ್ಪ ಅಥವಾ ಕುಮಾರವ್ಯಾಸ ರಚಿಸಿದ ಕರ್ನಾಟಕ ಭಾರತ ಕಥಾಮಂಜರಿ ಕೃತಿಯಿಂದ ಆರಿಸಲಾದ ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲಿ ಎಂಬ ಪದ್ಯದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ. ಗದುಗಿನ ನಾರಾಯಣಪ್ಪ ಅಥವಾ ಕುಮಾರವ್ಯಾಸ ಕರ್ನಾಟಕ ಕಥಾಮಂಜರಿ और ನಿಟ್ಟೋಟದಲ್ಲಿ ಹಾಯ್ದನು ಬಿಟ್ಟ ಮಂಡೆಯಲ್ಲಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹಮಾರ ಸಂದರ್ಭ ದೇಖಿಂಗೆ ಮತನ್, ಯುದ್ಧ ಭೂಮಿಗೆ ಬೆನ್ನು ತೋರಿಸಿ ರಥದಿಂದ ಇಳಿದು ಓಡುತ್ತಿರುವ ಉತ್ತರನಿಗೆ ಅರ್ಜುನನು ಹೇಳುವ ಮಾತು ಇದಾಗಿದೆ. ಯುದ್ಧ ಭೂಮಿ जंग का मैदान में बेन्नु तोरिसी, वो पीठ दिखाकर पीछे की तरफ भाग रहा था ना रथ से उतरकर. उस वक्त में उत्तर कुमार को अर्जुन पकड़ को ये बात कहता है. अब हम देखेंगे ವಿವರಣೆ. ಉತ್ತರನು ರಥದಿಂದ ಇಳಿದು ಓಡುತ್ತಿರುವಾಗ ಅವನನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸಿ ಹಿಡಿದು ನಿಲ್ಲಿಸಿದಾಗ ಅಂಜುಬುರುಕ ನರಿಯಂತೆ ಹಲ್ಲು ಕಿರಿಯುತ್ತಾ ನಿಂತಿರುತ್ತಾನೆ. ಆಗ ಅರ್ಜುನನು ಉತ್ತರನಿಗೆ ನಾಡು ನರಿಯೋಲ್ ಹಲ್ಲುಗಿರಿಯೇ ಬಿಡುವನೆ, ಯುದ್ಧ ಮಾಡು ನಡೆ ಎಂದು गदरिसिदनु. अर्जुन वीरगुण सुंदरವಾಗಿ मूडी बंदित. लेकिन और आपको एक बात बताएं, अर्जुन यहाँ ब्रह्मण्य के शक्ल में होता है, उसका मतलब होता है 6 नंबर मुखन्नस. अब मुखन्नस को इतनी हिम्मत है, लेकिन ये मर्द उत्तर कुमार को हिम्मत नहीं है. जब रथದಿಂದ ओडुवागा तो ये पीछे से उठ को जब भागते रहता है और वहां जाकर घबराहट में इसके दांतें एक दूसरे पर आवाजें निकल रही, कट हो जैसे कतर रहा है दांत. आग अर्जुन उतरने के नाडो नरियोल तब कहता है. नाडो नरी से मुराद क्या करते हैं यहाँ, शहर के नरी से मुराद है. तो आप दांत क्यों घस रहे हो, दांत तुम अगर घिस दोगे तो तुम्हें छोड़ दिया जाएगा क्या, बिड़ुवे ने चलो युद्ध करो चलो. तब उस वक्त में चलो जंग के लिए हम चलते हैं. अर्जुनನ ವೀರಗುಣ ಸುಂದರವಾಗಿ ಮೂಡಿ ಬಂದಿದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅವರ ಮಗು ಇಂದಿನಿಂದ ಇದು ನನ್ನ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಅಲ್ಲ. ಹೇಳಿಕೆ देखिए ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ರಮೇಶ್ ಗೌಡ, ಮಲ್ಲನ್ ಗೌಡ, ಕಲ್ಲನ್ ಗೌಡ, ಪರ್ಲನ್ ಗೌಡ, ಅಭಿಕತ್ಯ ಗೌಡ ಅಂತ ದೇखेंगे. ಇವರು ಬರೆದ ಗಾನಯೋಗಿ ಪಂಡಿತ ಪುಟ್ಟರಾಜ ಗವಾಯಿ ಎಂಬ ಗದ್ಯ ಪಾಠದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. उन्होंने रमेश गौड़ा, मल्लन गौड़ा, कल्लन गौड़ा, कौन सा सबक का है, गानयोगी पुट्टराज गवाई, ये सबक से हमें इसको इंतखाब किया गया है. ಸಂದರ್ಭ देखते हैं. ಬಾಲಕ ಪುಟ್ಟಯ್ಯ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ನುಡಿಸಿದ ಪ್ರಸಂಗವನ್ನು ಕುರಿತು ವಿವರಿಸುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. जब ये हारमोनियम को चलाते हैं तो एक बड़ा खूबसूरत अंदाज में उसमें जब चलाते रहते हैं, तो उस वक्त में शायद इनके मामू बोलते हो हम ಪ್ರಸಂಗ. ವಿವರಣೆ. ಬಾಲಕ ಪುಟ್ಟಯ್ಯ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇಲ್ಲವಾಗ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ನುಡಿಸಲು ಆರಂಭಿಸಿದ. ಹಾರ್ಮೋನಿಯಂನಿಂದ ಹೊರಟ ನಾದ ಮಾಧುರ್ಯಕ್ಕೆ ಮನಸೋತ ಜನರು ಮನೆಯ ಒಳಗೆ ಹೊರಗೆ ನೆರೆದರು. कितना खूबसूरत बच्चा, एकदम क्यों शिके चिंगा. देखो हारमोनियम जैसे शुरू किया उसने इसको चलाना, तो लोग उससे निकलने वाले एक बेहतरीन आवाज से, माधुर्य अगर बोले तो दिल को सुन देने वाला,
तो मन सोतु, लोग दिल हार गए और एतराफ में खड़े हो गए. तो ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದ ಅವರ ಮಾವ ಮನೆಗೆ ಬಂದಾಗ ನೆರೆದಿದ್ದ ಜನರನ್ನು ನೋಡಿ आश्चर्यचकितनाಗಿ. इन खेती बाड़ी देहाती लोग, हाँ, खेत गए थे, इनके मामू वापस आए, खत्म करके देखते हैं लोग जमे हुए हैं और वो आश्चर्यचकितನಾದರು. ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತ ताज्जुब हो गया. ಮಾವನ ಕಾಲು ಸಪ್ಪಳ ಕೇಳಿ ಎಚ್ಚೆತ್ತ ಬಾಲಕ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಮುಟ್ಟುವುದಿಲ್ಲ ಎಂದು अड़लारंभिस. अब उस माला धोता बाई ने मुझे बोल को रोने की शुरुआत. और देखो ये जो इनके आंख तो चले गए थे, लेकिन ये जिनकी जहनी आंख है नहीं, वो जहन बहुत तेज रहता है. देखो आंख नहीं रहा, हर आवाज पहचान लेते हो, खाली जूतों से पहचान लेते हो कौन आ रहा कौन जा रहा, आवाज तो छोड़ो. ಅಳುತ್ತಿದ್ದ ಬಾಲಕನನ್ನು ಎದೆಗಪ್ಪಿಕೊಂಡು उसे ಎದೆಗಪ್ಪಿಕೊಂಡು उनको मानक किया, उसे गले लगाया. मामा मगु. अब उनके मामू बोल रहे, ಇಂದಿನಿಂದ ಇದು ನನ್ನ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಅಲ್ಲ, ಇದು ನಿನ್ನ ಆಸ್ತಿ ಎಂದು ಸಂತೈಸಿ ಆನಂದ ಭಾಷ್ಯ ಸುರಿಸಿದರು. तो उस वक्त में बड़ा खुशी हुई और उसको गले को लगा, आज के बाद में तेरा है. ಇಲ್ಲಿ ವಾತ್ಸಲ್ಯವು स्वावरस्यवाಗಿದೆ. वात्सल्य से मुराद क्या है तो बच्चे और उनके मामू या तो बाप या माँ के दरमियान में जो रिश्ता होता है उसे वात्सल्य बोलते हैं. शफकत जिसे बोलते हैं, शफकत यहाँ पर जाहिर हुई है.